तर हॅलो मित्रांनो, एक छोटी आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. ट्रॅव्हलिंग करताना बऱ्याच वेळेस आपल्यासोबत असं घडतं की आपली जी हेडलाईट आहे ती डीम होऊन जाते. मोस्टली रेनी सीझनमध्ये, पावसाळ्यामध्ये ह्या गोष्टी घडत असतात. तर आपल्याला कधी कधी कळत नाही की काय झालेलं आहे, एक तर बल्ब गेलेला आहे की दुसरी काही घटना घडलेली आहे. तर अशीच एक घटना माझ्यासोबत घडलेली व्हाईल ट्रॅव्हलिंग. अचानक हेडलाईट डीम झालेली. त्याच्यामुळे मी स्वतः खूप घाबरून गेलेलो की काय प्रॉब्लेम झालेला आहे, कशामुळे ही घटना घडलेली आहे. गॅरेजच्या तिथे गाडी लावल्यानंतर मग त्या मेकॅनिकलनी थोडं रिसर्च केला आणि हा एक जो पार्ट होता तो पार्ट त्यांनी कट केला एकदम इझिली. त्यांनी किंवा जास्त न डोकं लावता त्यांनी तो पार्ट कट केलेला आहे आणि डायरेक्टली तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये डायरेक्टली त्यांनी ती वायर स्टिक केलेली. ज्यावेळेस मी त्याच्यासोबत चर्चा केली त्यावेळेस त्यांनी मला सांगितलेलं की तुमच्या गाडीला प्रॉपर आर्थिंग भेटत नव्हती. आर्थिंग भेटत नसल्यामुळे ती तुम्हाला तुमची जी हेडलाईट आहे ती डीम झालेली. तर मित्रांनो, बऱ्याच वेळेस अशी घटना घडते. आपण काय करतो, आपण बल्ब बदलून टाकतो. मेकॅनिकल आपल्याला कधी कधी मिसलीड करतात, मिसगाईड करतात की तुम्ही बल्ब बदलून घ्या किंवा एक्सेट्रा एक्सेट्रा. पण ह्या सगळ्या गोष्टी करण्याच्या अगोदर एक तर प्रॉपर मेकॅनिकलला दाखवा किंवा तुम्ही तुमच्या गाडीची जी आर्थिंग आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, जी आर्थिंग केबल आहे ती आर्थिंग केबल थोडीशी पॉलिश करून घ्या आणि पॉलिश करून त्याला प्रॉपर एक प्लेसवरती त्याला फिटमेंट करा. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात एकदम सोप्या पद्धतीने ते मेकॅनिकलनी त्याचं ते काम केलेलं. त्यानंतर त्यांनी गाडीची लाईट चालू केली आणि गाडीची लाईट प्रॉपर वर्क करायला लागलेली. तर ही एक छोटीशी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे की जी तुम्हाला व्हाईल ट्रॅव्हलिंग माहिती असावी की जर का कधी प्रवासामध्ये अशी घटना जी माझ्यासोबत घडली, लाईट डीम होण्याची, हेडलाईट डीम होण्याची अशी घटना जर का तुमच्यासोबत घडली तर जास्त पॅनिक न होता गाडीच्या हेडलाईटला पोहोचणारी जी आर्थिंग आहे ती एकदा काढून प्रॉपर ती पॉलिश करून ती पुन्हा एकदा कनेक्ट करा, फिट करा आणि बघा तुमची जी हेडलाईट आहे ती प्रॉपर वर्क करेल. तर मित्रांनो, या बारीक गोष्टी आपल्याला कधी कधी माहिती नसतात आणि आपल्याला बऱ्याचशा प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात ह्या गोष्टीसाठी. म्हणून हा एक छोटासा मी व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला की कशा पद्धतीने ह्या सगळ्या लाईट्स वर्क केल्या जातात, कशा पद्धतीने ह्या सॉकेट किंवा याची फिटमेंट होत असते. एकदम सिम्पल आणि इझी पद्धत असते, पण आपल्याला माहिती नसतं. आपण कधी ते गाडीचे ते पार्ट्स खोलत नाही, त्यामुळे आपल्याला त्या गोष्टी कळत नाही. सो आय होप की तुम्हाला ही छोटीशी व्हिडिओ आवडली असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर नक्की ती लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब